हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल आणि हा आहे माझा नवीन व्लॉग। तर संडेला आम्ही गेलेलो वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात। हे मंदिर वज्रेश्वरी शहर तानसा नदीच्या काठावर भिवंडी ठाणे जिल्हा इथे आहे। तर आपण इथे वसई विरार कल्याणवरनही येऊ शकतो। इझी ट्रॅव्हलिंग ऑप्शन्स आहे, बस और ऑटो इझिली मिळतात। तर नेरळवरनं बहुतेक 71 किलोमीटर आहे। जवळपास आम्हाला 2-2.5 तास लागले पोचायला। मंदिराच्या बाहेर छान सगळं ओटीचं सामान, प्रसाद, हार, फुलं, छान कमळाची फुलं होती। तर आम्ही इथे मंदिरात जाण्यापूर्वी ओटीचं सामान घेतलं। इथे जाताना बहुतेक 3 देवींसाठी ओट्या घ्यायला लागतात। इथे मंदिरामध्ये तिन्ही देवीची मूर्ती आहे। तर वज्रेश्वरी देवी, रेणुका माता आणि कलिका माता या तिन्ही देवींसाठी आम्ही ओट्या घेतल्या। आपण साडी और ब्लाउज पीस कोणतीही ओटी घेऊ शकतो। रिदान सगळ्या पायऱ्या मस्त एनर्जेटिक मूडमध्ये चढत होता। तर हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार। तर मंदिराची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणेच आहे। छान दगडी भिंती, दगडी पायऱ्या आहेत। बहुतेक 52 पायऱ्या आहेत ह्या मंदिराला। इथे एंट्रीला कासव पण कोरलेला आहे। मंदिराच्या आतमध्ये मंदिराचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते लिहिलेलं आहे। तर ते कसं आहे तर ते बघूया। तर 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी देवीला नवस केलेला की पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा बेसिन किल्ला जर त्यांनी जिंकला तर ते देवीसाठी मंदिर बांधतील। पौराणिक कथेनुसार देवी वज्रेश्वरी त्यांच्या स्वप्नात प्रकट झालेली आणि तिने त्यांना कसा किल्ला जिंकायचे हे सांगितले असेही म्हटले जाते। तर हे जे मंदिर आहे 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे। गर्भगृह, दुसरा गर्भगृह आणि मेन सभागृह, तिथे तिन्ही देवींची मूर्ती आहे। तर चला मग आतमध्ये जाऊया। तर संडे होता, बरीच लाईन होती। रिदांनी छान देवीचं चुनरी ठेवली होती। तर बहुतेक आम्हाला 20-1 मिनटं लागली दर्शनाला। रिदान व्यवस्थित पेशंटली लाईनमध्ये चालत होता। त्याने तिथे बाहेर शॉपमधनं गाड्या पण घेतलेल्या। त्या गाड्यांमध्ये लॉलीपॉप आहे, त्याला माहिती नव्हतं। तर इथे मस्त गाड्यांनी तो खेळत बसलेला। लाईनमध्ये उभं तर त्याला राहायचं नव्हतं, आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो। तर हे आहे मंदिराचं गर्भगृह। तर इथे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे। तर ह्या आहे तिन्ही देवीच्या मूर्त्या, रेणुका देवी, वज्रेश्वरी देवी आणि कलिका माता। मंदिराच्या बाहेर आलो आम्ही, थोडा वेळ बसलो। मंदिर खूप मस्त सुंदर आहे। एवढं जुनं मंदिर आणि तसंच्या तसंच दिसतं आहे। तर मंदिराच्या बाहेर अजून 2-3 छोटी मंदिरं आहेत। तर सर्वात आधी हे आहे दत्त मंदिर। तर आम्ही इथेही पाया पडलो। त्यानंतर इथे आहे शंकराचं मंदिर, बाहेर शंकराची पिंडी आहे। हनुमानाचं मंदिर पण आहे। सगळ्या मंदिराचे छान दर्शन घेतले आणि नंतर आम्ही थोडा वेळ सावलीला बसलो, प्रसाद खाल्ला। या मंदिराच्या थोडं 10 मिनिटाच्या अंतरावर गरम पाण्याचे कुंड पण आहेत। जवळपास 21 कुंड आहेत असं म्हणतात। तर आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा तिथे गेलेलो, ह्यावेळी गेलो नाही कारण आम्हाला थोडं काम होतं म्हणून लवकर यायचं होतं। नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा लॉग करेन आणि नक्की तुमच्याबरोबर त्या प्लेसचं डिटेल्स शेअर करेन। तर हा तुम्हाला लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये।